रामकृष्ण हरी सरांना. रामकृष्ण हरी. येतो का आवाज? पहा, हो येतोय. भगवती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6 आणि 6व्या अध्यायामध्ये कालपर्यंत आपण श्लोक क्रमांक 24 याच्यावरती विचार केलात. आज त्या श्लोकावरती ज्या काही ओव्या आहेत त्या ओव्यांचा आज आपल्याला विचार करायचा आहे. त्यामध्ये काय म्हणतात भगवंत की संकल्प उठले सारे कामनी शेष सोडोनी. आता या ठिकाणी जो काम आहे, इच्छा आहे, वासना आहेत, ह्या सगळ्या कशामुळे उठत असतात? तशा त्या सूक्ष्मपणे सुप्त रूपाने आपल्यामध्ये स्थिर असतात. पण जर कधी आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी संकल्प निर्माण झाला की मग त्या वासना, इच्छा उफाळून येत असतात. जेव्हा त्या उफाळून येतात तेव्हा त्या संकल्पाचा संबंध असतो. जोपर्यंत त्या उफाळून येत नाही तोपर्यंत संकल्पाचा विचार येतो का? कधीच येत नाही. उदाहरणार्थ का आपल्याला भूक लागलेली, मग भूक लागली म्हणलं मग काय करावं लागणार आपल्याला? तसं माऊली म्हणतात की नाही, त्याला भूक लागलेली, मग त्याला जेवणाची आवश्यकता आहे. मग म्हणले तू हाताने स्वयंपाक कर. तुम्हाला मला हाताने स्वयंपाक येत नाही, मग आम्ही तयार केलेला स्वयंपाक खा. तुम्हाला मला ते पण नाही खायचं, अशी उभी घेऊन गेली का नाही. आता पुढचं लक्षात घ्यायचं नाही. भूक लागली म्हणजे मग त्याला जेवणं हे त्याला कर्तव्य आहे का नाही. जेवला नाही तर त्याची भूक त्या ठिकाणी शेमेल का? शमणार नाही. म्हणजेच मग त्याला भूक लागली म्हणजे तो वडाताण करतो की नाही, काहीतरी मला खावं लागेल. म्हणजेच काय, अशा पद्धतीचा संकल्प येतो. मी अमुक अमुक खाईल, मी तमुक तमुक खाईल. कशामुळे झालं? आणि अशा वासना, इच्छा, आकांक्षा त्या मनामध्ये असतात आणि ते जास्त कधी उठतात, जास्त कधी उफाळून येतात. ज्यावेळेस आपण त्याचा संकल्प करतो ना, मग ते जास्त उफाळून येतात. म्हणून म्हटले उठले सारे संकल्प उठले सारे. संकल्प उठून संकल्पापासून निर्माण झालेले उठलेले काम आहेत ते काय कर? निशेष सोडून, निसंशयपणे काय कर? त्याला सोडून दे, टाकून दे, त्याचा त्याग कर. बर, मग इंद्रिय ही मनानेची ओढवणी विषयापासून. आणि ही सारी जी इंद्रिय आहेत, ही इंद्रियांना काय कर? मनाने. बाकीच्या चित्ताने नाही म्हटलं, बुद्धीनं नाही म्हटलं, मग मनानेच काय म्हटलं? त्याचं कारण आहे मन इंद्रियांचा राजा. राजाचं प्रजा ऐकत असते. तसं या इंद्रियांना जर स्थिर जर करायचं असेल तर याला काय पर्याय? याला मन हे पर्याय आहे. म्हणून इंद्रिय ही मनानेची ओढवणी. कुठून ओढवणी? विषयातून. या इंद्रियांना विषयामधून काय कर? ओढून आण आणि आपापल्या गोलकाच्या ठिकाणी स्थिर कर. आता ते गोलकाच्या ठिकाणी स्थिर कर. कुठं गोलक आहे? कोणतं? तसं डोळ्याचं गोलक पाहिलं आपण, एवढा मोठा डोळा दिसतो, त्याचं गोलक काय? हे छोटा तो भाग. किंवा तो कान आहे, तर कानाचा तो आतला तो पाळी नाही सांडले, कर्ण शुष्कलेले सांडले, त्याचा आतला भाग, त्याला एक गोलक म्हटलं जातं. ते त्याचं गोलक आहे, त्याची एक मर्यादा आहे. तेवढ्याच ठिकाणी काय करायचं? त्याला ओढून आणायचं. किंवा आपण शमाधी षटक पाहतो. शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, त्याच्यामध्ये पण हा विचार आपल्याला येऊन गेलेला आहे. म्हणजे काय करावं की ह्या इंद्रियांना आपापल्या गोलकाच्या ठिकाणी, आपापल्या स्थानाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं काय करावं? ओढून आणावं. कुठून ओढून आणावा? त्या असणाऱ्या विषयातून अशा पद्धतीनं ओढून आणावं आणि त्यांना त्या ठिकाणी स्थिर करावं. आता त्यांना जर त्या ठिकाणी जर स्थिर केलं तर याच्यातून काय होऊ शकतं? याच्यातून सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचा योग साध्य होऊ शकतो. योगाला साध्य न होऊन देणारं कोण आहे? ही इंद्रिय आहेत. इंद्रिय का असं करतात? इंद्रियांना तुम्ही चारा दिला. कोणता चारा? हिरवा चारा. मग अशा पद्धतीनं ती इंद्रिय काय करतात? विषयाकडे ओढतात. म्हणून साधकाची काय होती? परवड होती. अशी साधकाची परवड होऊ नये आणि त्याला योग्य प्रकारे त्या योगापासून अशा पद्धतीचं सुख प्राप्त व्हावं, ब्रह्मसुख प्राप्त व्हावं, त्याच्याकरता ही इंद्रिय ओढून आणली पाहिजे आणि ती मनाने आणली पाहिजे.
त्याच्या खाली माऊली काय म्हणतात पहा. आता माऊलींचं चिंतन म्हणजे फार विलक्षण चिंतन आहे. माऊली काय म्हणतात, तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. आता या ठिकाणी सांगितलं तरी, तर अर्जुना, बापा म्हणजे अर्जुना. आपण म्हणतो की नाही, लहान बाळ पोरं असली त्यानं होतं, अरे माझ्या बापा जरा थोडा ऐक जरा. तसे हे अर्जुनाला बापा बापा हा शब्द फार आवडीचा लाडका शब्द आहे. भगवंताचं एक अंतःकरणामध्ये मनोदय पक्का झालेला आहे. आता काही जरी झालं ना, माझ्या अर्जुनाचं कल्याण झालंच पाहिजे. मग काही परिस्थिती असो, किती मोठा गाजावाचे असो, नाही तर तिकडे काही असू दे, पण आता माझ्या अर्जुनाचं कल्याण झालंच पाहिजे. मग काय करायचंय, काय नाही, त्याला काहीतरी पर्याय करून आहे ना, हा योग प्राप्त करून द्यायचा आहे. म्हणून आता ते म्हणतात, हे बापा अर्जुना, तरी तोच योग, तोच असणारा योग एके परी आहे सोपा, आणि एक प्रकाराने सोपा आहे, जरी पुत्र शोकू संकल्प दाखविजे. आणि या संकल्पाला पुत्राचा शोक झाला आहे असं दाखवलं. पुत्राचा शोक कधी होतो, पुत्राचा शोक होईल कधी, पुत्र वारला आहे का नाही, वारला आणि त्याची आठवण करून दिली, त्याला काय होतो, शोक होतो आहे का नाही. आता ते पाहू आपण पुढं. आता वरती जरा थोडं विचारात घ्या. तरी तोच योग बापा. आता इथं योग कोणत्या प्रकारचा बदललेला आहे का भगवंत म्हणले नाही, आता हा योग टाकून दे आणि आता दुसरा योग धर. आता योग कोणता आहे, योग एकच आहे का नाही, परमात्मा स्वरूपाला प्राप्त करणं हाच काय आहे, सगळ्यात श्रेष्ठ असणारा काय योग आहे. आणि ह्याच योगाची सर्वजण अपेक्षा करतात. योग मात्र बदलायचा नाही. जसं म्हणतात की नाही तुकोबराय, योग क्षमत्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. त्याचाच योग, दुसरा कोणता आहे का योग, दुसरा योग सांगायचा नाही. आपण म्हणतो योगाने आम्हाला संसारामध्ये सारं प्राप्त झालं, हा काय योग आहे का, आम्हाला योगाने हे मिळालं ते मिळणं हा योग नाही. खरं तर परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होणं, परमात्मा स्वरूप भोगणं हाच खरं त्या ठिकाणी काय योग आहे. म्हणून जसं उदाहरण द्यायचं झालं, तोच योग म्हणण्याचं तात्पर्य काय, जसं तुम्ही किराणा दुकानामध्ये गेलं, इतर काही दुकानामध्ये गेलं, त्यानं म्हणलं आम्हाला ह्या अमुक वस्तू पाहिजे. मग किती पैसे म्हणे तुमच्याकडं, म्हणले आमच्याकडं एवढेच पैसे. बरं म्हणले मग तुमच्याकडे एवढेच पैसे ना, मग तुम्हाला तेवढ्याच पैशामध्ये आणि अगदी तीच वस्तू परत तुम्हाला काय करणार आहे, देणार आहे. वस्तू बदलली का, वस्तू नाही बदलली, वस्तू काय तिचे फक्त कमी प्रमाणामध्ये असू द्या ना, कमी प्रमाणामध्ये. आता दही जर घेतलं आपण विरजन लावण्याकरता आहे का नाही, घरी दूध भरपूर आहे, असं वाटलं होतं दहीच आणून खावं, पण मग म्हटले जास्त दही येणार नाही एवढ्या पैशामध्ये, पण दही तेच आहे. दही बदललं का, दही मात्र बदलत नाही, दही तेच आहे. मग ते थोडं जरी विरजन आणलं आणि घरी दुधामध्ये घातलं आहे का नाही, ते चित्तामध्ये घातलं आहे का नाही आतमध्ये, तरी पण काय होऊ शकतं, तर त्याचं भरपूर दही होऊ शकतं. म्हणजे तोच योग आहे का नाही. पण मग कसं करायचं, तुला समाधीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भोगता आला असता, पण आता तुला अशा पद्धतीने आम्ही आणखीन सोपा करून सांगितला. पण योग मात्र बदलायचा नाही, योग तोच आहे. तो कसा आहे, एके पर्याय आहे सोपा, एक प्रकाराने सोपा आहे. म्हणजे प्रकार बदलला का नाही, का योग तर मात्र तोच राहिला, पण प्रकार बदलला का नाही. योग मात्र तोच राहिला, प्रकार मात्र बदलला. प्रकार आता मार्ग दुसरा दाखवतो. जसं आपण मागं पाहिलं, मला वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलं की भगवंतानी अर्जुनाला, आणि 2ऱ्या अध्यायामध्ये मुद्दा असा उपस्थित करून सांगितला होता की आधी ज्ञानयोग सांगितला आणि नंतर निष्काम कर्मयोग सांगितला. आणि निष्काम कर्मयोग सांगितल्याच्या नंतर मग अर्जुनाला असं वाटलं की भगवंताला काय सांगायचं आहे, ज्ञानयोगाला फार महत्त्व द्यायचं आहे, बाकीचं कर्म वगैरे याला महत्त्व द्यायचं आहे का, याला महत्त्व द्यायचं नाही. आणि 3रा अध्याय सुरू झाला निष्काम कर्मयोग, आणि भगवंताला कर्माचं वर्णन करायला, भगवंतानी कर्माचं वर्णन करायला सुरुवात केल्याच्या नंतर मग अर्जुन भगवंतावरती धावला. म्हणलं का रे देवा, असं वाईट मार्गाला लावतो ना, हे वाईट कृत्य करायला लावतो आहे का नाही, हे तुला करताना काही लाज वाटते का, असं भगवंत त्या अर्जुनाने भगवंताला म्हटलं की नाही. पण मग भगवंताने काय सांगितलं, अर्जुना अरे बाबा,
तुला आम्ही तरी हेच विचारी ऋषिकेशा तू मानून येदसी कर्मदेशा हा. आणि ऐसनी हे हिंसा करवीत आहात. एवढी भयंकर हिंसा आमच्याकडून करून घेतो आहे का नाही? हे तुला काही लाज वाटते का हे करून घेताना? खाली ओवे चालले आहे बघा तिच्या, महागोरी लाज्यासीन असं काहीतरी आहे, य महागोरी काहीतरी असं म्हटले. अशा महागोर असणाऱ्या पापामध्ये घालतो लावतो, याबद्दल तुला काही शरम वगैरे वाटते का नाही असं म्हटलं त्या ठिकाणी. मग भगवंताने सांगितलं, अर्जुना अरे सगळेच काही ज्ञानाचे अधिकारी असतात का? सगळे ज्ञानाचे अधिकारी नसतात. काही लोक कर्माचे अधिकारी असतात. पण मग ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन मार्ग जर तुला आता या ठिकाणी भिन्न भिन्न वाटत असेल तर ते भिन्न भिन्न वाटण्याचं काही कारण नाही. हे अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या काय अवधारी वीरश्रेष्ठा या लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासून प्रगटा अनादि सिद्ध असं काय म्हटलं बघा. लोकेस्मिन द्विधा निष्ठा पुरा प्रोक्त मया नघ ज्ञान योगेन सांख्यानम कर्मयोगेन योगेनम असंच म्हटलं ना. हा, त्याच्या खाली अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकिया दोन निष्ठा मजची पासून प्रगटा, या दोन प्रकारच्या निष्ठा नाम त्या ठिकाणी परमात्मा प्राप्तीचे मार्ग आणि अनादी काळापासून काय माझ्यापासूनच चालत आलेले आहेत. त्याच्यामध्ये दोन मार्ग सांगितलं, एक कर्मयोगाचा मार्ग आणि एक ज्ञानयोगाचा मार्ग. आता जे सांख्य अनुष्ठिजे जे तो ओळखी सवे पावित्र्य तद्रूपता. एक ज्ञानयोगी जाणं जे तर साधक जन निपुण आहे का नाही. हा, एक कर्मयोगी जाणं, एक कर्मयोग सांगितले. मग ते एक मार्ग कोणता सांगितला? तीव्र गतीचा मार्ग सांगितला. आणि एक मार्ग कसा सांगितला? मंद गतीचा मार्ग सांगितला. मग आता ह्या रस्त्याने एक जण पळत गेला आणि ह्या रस्त्याने एक जण परत सावकाश गेला. रस्त्याचं काम काय? त्या शहराला, त्या नगराला, त्या गावाला जाणं, बरोबर की नाही. मग जो पळत रस्त्याने गेलाय तो कोणत्या गावाला जाणार आहे, आणि जो सावकाश गेला तो कोणत्या गावाला जाणार आहे? वारीमध्ये आपण वारीला जातो की नाही, गाड्या काही गाडीनं जातात आणि ते भरधाव जातात. कुठं जातात? पंढरपूरला जातात. आणि वारकरी आपले पायी सावकाश जातात. कुठं जातात? पंढरपूरला जातात. म्हणजे हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी. सगळ्याचं तात्पर्य काय? एकाच ठिकाणी येणं. का मार्ग बदल नाही? मार्ग बदललंच नाही ना. का ते दिलं ना बघा, का पूर्व पारे सरिता भिन्न दिसती पाहता पर सिंधू मिळणे एकता पावती शेकी. का पूर्व पार सरिता, एक पूर्ववाहिनी आणि एक पश्चिमवाहिनी, अशा दोन सरिता नाम नद्या, अशा दोन नद्या पाहिल्या. दोन नद्या पाहिल्याच्या नंतर असं वाटतं ही पूर्वेला जाते आणि ही पश्चिमेला जाते. पण दोन्ही जर पूर्व आणि पश्चिमेला गेल्या तर मग मात्र येतात कुठं? परी सिंधू मिळणे एकता पावती शिकी. शेवटी काय येतात? सिंधू नाम सागराला, समुद्रालाच येऊन त्या ठिकाणी प्राप्त होतात. किंवा आणखीन उदाहरण दिलं, का सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक ऐकणे. एक दोघ जण आले आणि जेवणाची अपेक्षा करू लागले. आणि जेवणाची अपेक्षा करू लागल्याच्या नंतर म्हटले एक जेवण तयार आहे, मग एक जण जेवून घ्या. एकाने ते जेवून घेतलं. त्याने जेवण मस्तपैकी ढेकर दिला. तोपर्यंत दुसरं जेवण तयार झालं. आणि जो दुसरा राहिला होता ना पाहुणा, त्याला म्हणले तुम्ही जेवा. तो पण जेवला. दोघांनी पण काय केला? तृप्तीचा ढेकर त्या ठिकाणी दिला. मग दोघांनी तृप्तीचा ढेकर दिला. फरक काय झाला? ढेकर तर सारखाच आहे, दोघांची तृप्ती तर सारखीच आहे. फरक काय झाला? फरक त्याच्यामध्ये इतकाच झाला, एक आधी तृप्त झाला आणि एक उशिराने तृप्त झाला. बरोबर आहे की नाही. किंवा का उत्पलवाना सरीसा पक्षी फळाशी झोंबे जायचा, सांगे नरो की वेतायचा वेगी पावे तो हळूहळू ढाळे. हे सगळे मार्ग पाहिले की नाही. त्याला दोन मार्ग म्हणले. एक विहंग मार्ग सांगितला पक्षाचा, म्हणजे ज्ञानाचा मार्ग, विहंग मार्ग. आणि पिपलिका मार्ग म्हणून त्या मनुष्याचा असणारा हळूहळू ढाळे ऐक नाही. ढाळे म्हणजे ह्या ढाळीवरून त्या ढाळीवर किंवा एकी वेळे मार्गाचे निबळे निश्चित टाकी. कोणत्या मार्गाचे निबळे? ज्या फळाला पक्षाने आणि त्या ठिकाणी चाकलं होतं तेच फळ. आणि अशा पद्धतीने काय हळूहळू ढाळे इथपर्यंत तो पण गेला आणि त्याने पण अशा पद्धतीने ते फळ खाल्लं. म्हणण्याचं तात्पर्य काय? मार्ग दोन आहे, पण दोन मार्ग जरी असले तरी पण मार्गामध्ये प्रकार जर वेगळा असला तर सगळ्याचं फळाचं तात्पर्य मात्र काय असतं? एकच असतं त्या ठिकाणी. तसं या ठिकाणी काय सांगायचंय की बाबा तुला आता आधी आम्ही तो एक मार्ग सांगितला होता. कोणता? अशा पद्धतीनं अष्टांग अंगाची समाधी लाव
आणि त्या समाधीच्या माध्यमातून जीव ब्रह्माचं ऐक्य होतं आणि इतकं विलक्षण सुख होतं. आता त्या विलक्षण सुखाविषयी काय सांगायचं. म्हणून अर्जुना, तरी तोच योग बापा. कोणता योग? समाधी योगाच्या माध्यमातून परमात्मा स्वरूपाचं जे सुख तुला प्राप्त होतं, पण त्या सुखाच्या करता तू जर कमी पडत असेल, तोच मार्ग एके परी आहे सोपा, तोच असणारा मार्ग पण एक प्रकाराने काय त्या ठिकाणी सोपा आहे. कसं काय एक प्रकाराने सोपा आहे सांगा? म्हणजे सांगतो, ऐका. जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. जर अर्जुना पुत्र शोक आहे का नाही, आणि हे कोणाला दाखव, कोणाला पाहायला मिळू दे, संकल्पा दाखविजे. अशा पद्धतीने तो पुत्र शोक झालेला संकल्पाला दाखव. आता इथं पुत्र शोक सांगत असताना कसला पुत्र शोक आहे, तर हा संकल्प जेव्हा उत्पन्न होतो की नाही, मग संकल्प उत्पन्न होतो कशाचा? विषयाचा संकल्प उत्पन्न होतो. मग त्या विषय संकल्प, कामना, इच्छा ह्या उत्पन्न होतात की नाही. मग आता ह्या ठिकाणी काम जो असतो तो कोणता काम असतो? ज्या कामामध्ये संकल्प असतो तो काम सकाम म्हणायचा का निष्काम म्हणायचा? बोला. सकाम. सकाम आहे का नाही? सकाम. हा, मग त्या कामामध्ये काय असतो? क्रोधही असतो आणि लोभही असतो. इच्छित वस्तू मिळाली का लोभ तयार होतो, आणि इच्छित वस्तू मिळाली नाही का त्याच्यात काय होत असतो? क्रोध निर्माण होत असतो. आणि ह्या काम क्रोधाविषयी आपण मागं पाहिलं की नाही, त्याच अध्यायामध्ये पाहिलं बघा. काम येश क्रोध येश रजगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनमी वैरिनम. काम येश क्रोध येश रजगुणापासून उत्पन्न झालेले हे काम क्रोध काय? हा, अतिशय खादाड आहे का नाही, विषय भोगाने कधीही तृप्त न होणारे आहे का नाही. काय त्याच्या किती ओव्या आल्यात. हे देह दुर्गीचे धोंड, विषय ग्रामीचे कोंड, याचे मोहाधिक बंड जगावरी. हे देह दुर्गीचे धोंड, देहरूपी काय दुर्ग किल्ला, याच्यातले काय धोंड मोठाले दगड. अजून काय विषय ग्रामीचे कोंड, विषयरूपी ग्राम गाव, त्याचे कोण कोण गावकूस. अजून काय भजन मार्गीचे माग. विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे माग. हा, हे विषय रूपी दरीतले कोण आहेत? वाटमारी करणारे आहे का नाही वाघ. अजून पुढं भजन मार्गीचे माग, भजन मार्गातले हे मारेकरी आहेत. अजून काय? याचे मोहाधिक बंड जगावरी, याचे मोहरूपी अशा पद्धतीनं काय बंड केलेले, आक्रमण केलेले. कुठं? साऱ्यांच्या जगावर. कोणतं जग? जिथं काम नाही त्या जगावरती बरं का. जिथं कामच नाही तिथं क्रोध येईल का? काम नाही तिथं क्रोध कायसा येऊ शकत नाही. पण जिथं काम आहे अशा पद्धतीने ह्या काम क्रोधाने काय केलं. अहो किती आता ते रजगुणापासून उत्पन्न झाले, तमोगुणाला किती आवडले. तमोगुणाने आपली गादीच त्यांना राहायला दिले. म्हणले राहा आता ह्या गादीवरती तुम्ही अशा पद्धतीने राहा. याने काय केलं, यांच्या एका घासाला हे त्रिलोक्य सुद्धा पुरत नाही. आशा ही चौकशी कशी जगती. तिची लाडकी बहीण कोण, तिचं नाव तृष्णा, हे सारं ऐक नाही. साध्वी शांती नागविली. काय त्याने साधा धिंगाणा करून ठेवला काय का नाही. म्हणजे पार त्या साधकाची परवड करून ठेवली, फजिती करून ठेवली. ते असणारे काम क्रोध आहे का नाही. आणि हे कशापासून निर्माण होतात? कामनेतून निर्माण होत असतात बरं का. तिथं सकाम कामना लक्षात घ्यायची. आणि हे संकल्पातून निर्माण होतात. आता हे संकल्पातून निर्माण होतात की नाही, अशा असणाऱ्या संकल्परूपी बापाला उदाहरण घ्यायचं. असं आपण जरा थोडं मराने जोडायचं. आणि त्याचे पुत्र कोण आहे इथं दिलं ना, इथं बघा बरं कुठं तरी दिलंय. संकल्पाला पुत्र शोक होईल तर म्हणजे संकल्पाचे पुत्र जे काम क्रोध अधिक ते नाहीशे झाले तर, असं म्हटलं. म्हणजे या संकल्पाचे पुत्र कोण आहेत? काम क्रोध हे संकल्पाचे असणारे काय मुलं आहे. आणि त्यांना काय दाखवायचं? ते गेले, ते संपले. तुम्हाला अश्वत्थामा माहिती आहे ना, आहे का नाही? अश्वत्थामा. आणि त्यांच्या पित्याचं नाव काय होतं? द्रोणाचार्य आहे का. त्यांच्या पित्याचं नाव काय होतं? द्रोणाचार्य. मग आता त्या युद्धामध्ये ठरलो आपण माग पहिल्या अध्यायामध्ये याचा विचार करून आलो होतो का. मग की म्हणले तो मेला कोण म्हणले त्या ठिकाणी? नरवा का कुंजरा? नर होता, पुरुष होता का कुंजर म्हणजे हत्ती होता नक्की. दोघांचं नाव सारखंच ठेवलं होतं बरोबर आहे की नाही. दोघांचं नाव सारखंच ठेवलं होतं. पण आता त्याला भरोसा नव्हता. त्याला
त्यांना भरोसा नव्हता हे खरं बोलतील म्हणून. मग त्यांनी धर्मराज त्याला विचारलं, आणि त्याला विचारायच्या वेळेस ऐका नाही, नेमकी त्याने काय केलं, भगवंताने पुढे लीला करून ठेवली होती सारी. काय लीला करून ठेवली होती का, याला अशा पद्धतीनं काय, हा जेव्हा खरं बोलायला जाईल त्यावेळेस काय करायचं, सगळीकडं सगळं वाद्य वगैरे सगळं गाजावाजा लगेच तयार करायचं. मग अशा पद्धतीनं तो नेमकी शेवटचा शब्द सांगायचा होता, आणि त्या शेवटच्या शब्दाला काय केलं, सगळा गाजावाजा सुरू झाला. आणि सुरू झाल्याच्या नंतर त्याला काय कळालं, त्याला असं कळालं की ज्या अर्थी धर्मराजाने सांगितले मेला, म्हणजे त्याला काय झाला, पुत्राचा शोक निर्माण झाला. आणि पुत्राचा शोक निर्माण झाल्याच्या नंतर काय केलं, मग अर्जुनाने काय केलं, बाणाचा वर्षाव केला आणि काय केलं, संपवून टाकलं. आहे का नाही. त्याला अर्जुनाने संपवण्याची आवश्यकता आहे का, पुत्र शोकानेच पहिला संपला होता. तो गाळ कधी झाला, पुत्र गेला असा काय त्याला शोक झाला, आणि त्या शोकानेच काय केला, तो गेला. कोण, द्रोण. द्रोण हा कोण आहे, समजा संकल्प म्हणा, माझ्या मुलासाठी हे करायचं ते करायचंय असा त्याचा संकल्प असतो ना, म्हणजे संकल्परूपी हाच कुणी बाप. आणि त्याचा मुलं कोण, काम यश क्रोध यश, आहे का नाही. हे काम क्रोध काय आहे, त्याची मुलं आहे, त्याचे पुत्र आहे, आणि ते काय मेलेत, ते काय संपलेले आहे, नाहीसे झालेले आहे. आणि त्याचा काय झाला, त्या संकल्पाला शोक झाला. त्या संकल्पाचा शोक, तो संकल्प नष्ट झाला. मग मला सांगा, तू करायचं समजतात की नाही, आईसा घे कार्य संन्यास, खरी संकल्पाचा नाश. मग तू राही भलते ठाई, जनी वनी खाटे भोई. मग कुठे राह, जगामध्ये राह, वनी वनात राह, अरण्यात राह, जनी वनी खाटे, खाटावर झोपला किंवा भोईला झोपला, काही फरक आहे का, काही फरक नाही. पण काय झालं, तुझा संकल्प संपलेला आहे. नाही मला खाटावर झोपायचे, मला शहरातच राहायचे, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, हा जोपर्यंत संकल्प होता ना, तोपर्यंत तो मुक्त होता का, तोपर्यंत मुक्त नव्हता. पण असं काही संन्यास घे का सगळ्या संकल्पाचा नाश करून टाक, हाच खरा संन्यास सांगितलाय. बरोबर आहे की नाही. मग अशा पद्धतीचा संन्यास झाला की त्याला मग आता कोणत्या प्रकारचा दोष आहे का नाही, अगदी उदासीन असतो त्या ठिकाणी. आणि उदासीनाचा देह अवघा ब्रह्मरूप, नाही पाप पुण्य लागत त्याला कोणतं पापही लागत नाही आणि कोणतं पुण्यही तो त्या ठिकाणी लागत नाही. का, सगळा संकल्प त्याचा संपून त्या ठिकाणी जातो. मग संकल्प कशावर जगतो, काम क्रोध आहे का नाही, हे संकल्पाची मुले त्याच्यावर जागतात. मग काम क्रोध घालवले का संकल्प संपतो, आणि संकल्प संपला की तो उदास राहतो. आणि उदास झाला म्हणजे काय, जीवनामध्ये त्या अशा पद्धतीचा ब्रह्मस्वरूपाचा योग, ब्रह्मस्वरूपाचं सुख, आणि अशा पद्धतीने त्याला प्राप्त होतो. हा एक दुसरा मार्ग भगवंतानी त्यातलं त्यात ज्ञानोबराय आपल्याला वर्णन करून सांगतात. पुढे पहा, हा विषयाते निमालिया ऐके, इंद्रिय नियमाच्या धारणी देखे, तिये हे घालून मुके जीवित्वाशी. हा शब्दाने इथं काय घ्यायचा, वरला असणारा संकल्प. वर जो संकल्प सांगितला की नाही त्याला दाखवा, पुत्र गेल्यात आहे का नाही, नाहीशी झालेला आहे, त्याचा शोक, तो असणारा हा संकल्प. विषयाते निमालिया ऐके, आता या ठिकाणी असणारे जे विषय आहेत आहे का नाही, ते विषय आता पूर्णपणे काय झालेले आहेत, शांत झालेले आहेत. निमालिया शांत झालेले आहेत, नाहीशी झालेले आहेत. इंद्रिय नियमाच्या धारणी, आणि परिणाम काय झाला, आता त्या इंद्रियांना लागत होतं ना हे विषय सुख, आता विषय सुख त्या इंद्रियांना दिलं का तुम्ही, इंद्रियांना आता विषय सुख मिळत नाही. आता त्यांना जे नियमित आहे, काय नियमित आहे, जसं तुम्ही पहा की हिरवा चारा असला की ते आपण नेहमी म्हणतो हिरवा चारा भांबावे पशु. आता हिरवा चारा मिळायचा थांबला, मग आता ते पशु काय करतात, जे नियमात असेल तेच खाणार ना, का काय बदल होणार आहे का, नाही. तसं आता आपल्याला जसं आसन ऐक नाही, ठेवली आनंद ते तैसेची राहावी. याचा अर्थ काय, याचा अर्थ आता आपली इंद्रिय बाकीचं काही मिळवावं अशी इच्छा ठेवत नाही. मग जसं असेल तसं ऐक ना, त्या परिस्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात. बरं, मग हा विषय त्यांनी मला ऐके, आता काय म्हणतो, हा संकल्प ऐकतो काय, विषयात निमाले. आता काय झाले, आता विषय सुद्धा त्या ठिकाणी काय पूर्णपणे निमाले आहे, शांत आहे असं त्याने ऐकलं. अजून काय केलं,
इंद्रिय नियमाच्या धारणी देखे आणि इंद्रिया नियमितपणाने आणि धारणी म्हणजे आपल्या असणाऱ्या स्थितीत काय करतात, वागतात, असं त्याने काय केलं, देखे म्हणजे पाहिलं. आणि हे पाहिल्याच्या नंतर तरी हे घालवून मुखे, हे म्हणजे आपलं हृदय, अंतःकरण असा शब्द. हे घालून शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, हे घालून म्हणजे त्या ठिकाणी हे हृदय त्या ठिकाणी ते सगळं ऐकून आणि पाहून घालून म्हणजे फुटून त्याचं हृदय अंतःकरण अशा पद्धतीनं काय फुटू लागलं. आणि मुखे जीवित्वाशी, आणि अशा पद्धतीनं काय जीवपणाला आणि अशा पद्धतीनं तो मुकू लागला. आता खरं पाहायला गेलं तर हा जीवपणा आपल्याला कसा प्राप्त होतो, नेहमीच माहिती आहे आपल्याला. कल्पना, अविद्या, त्याने झाला जीव, बाकीच्या विषयाची ओढ, त्याने जीवपणा येत असतो. पुढचा आता वरती जरा थोडं पहा की हा विषयाते निमलिया ऐके. आता हा जो संकल्प आहे, या संकल्पाने विषय आता त्या ठिकाणी काय शांत होताना त्याने ऐकलेला आहे. आता शब्द काय आले त्या ठिकाणी ऐकणे हे त्याने काय त्या ठिकाणी ऐकणे आहे. आता त्या विषय आता माऊलींचे आपण मागं पाहिले की नाही, हे विषय कसे असतात, हे विषय तरी कैसे, या विषयाची मला असं वाटतं दुसऱ्या अध्यायामध्येच ह्या सुरुवातीला ओवे आलेले. काय म्हणलं त्याने, हे विषय काय सामान्य होते का, हे विषय मात्र सामान्य नाही. या विषयाचं वर्णन करताना माऊली म्हणतात, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नाशी आभासे भद्र जाती. हे विषय कसे म्हणे, आहे का नाही. रोहिणी म्हणजे काय, मृगजळ, रोहिणीचे जळ जैसे. आता मृगजळाचा किती पाऊस आला म्हणजे सारं वाहून जातं, काहीच वाहून जात नाही, काडी सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून अशा पद्धतीचे काय हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नाशी आभासे भद्र जाती. भद्र म्हणजे काय, हत्ती, आहे का नाही. जात म्हणजे समूह, स्वप्नामध्ये जसे हत्तीचे. इथं भद्र जाती शब्दाचा अर्थ काय घेतला होता आपण, गजांत लक्ष्मी, आहे का नाही. म्हणजे स्वप्नातली संपत्ती हे म्हणायचे. इथं स्वप्नामध्ये भद्र जाती सांगण्याचं तात्पर्य काय, गजांत लक्ष्मी म्हणजे गज म्हणजे हत्ती, आणि लक्ष्मी हे लक्ष्मीचं तात्पर्य काय, हत्ती एवढं सगळं धन, ऐक नाही, असे असणारे काय लक्ष्मी. आणि ते लक्ष्मी म्हणण्याचं तात्पर्य काय, धन. आणि हे स्वप्नातलं धन हातीना पदरे. स्वप्नामध्ये किती धन पाहिलं म्हणजे तुमच्या हाताला लागतं का, त्याचा काय उपयोग होतो का उपयोग होत नाही. बरं, त्याचा उपयोग न होण्याचं कारण काय, स्वप्नातलं धन त्याचा उपयोग होत नाही, आणि जागृतीतलं धन स्वप्नामध्ये उपयोगाला येत नाही. का बरं येत नाही, हा समान सत्तेमध्ये खरं नसतं, समान सत्तेमध्ये स्वप्नातलं खरं नसतं, जागृतीमध्ये खरं असतं का, जागृतीतलं कुठं खरं असते. अहो, जागृतीमधलं धन खरं असलं तर विचार सागर सांगितलं ना त्याने, मग जिथं चिलटाचा सुद्धा प्रवेश होणार नाही. काय, अशा हातामध्ये शस्त्र घेतलेली, समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेत साधक बाधक व्यवहार होत नाही. हा, समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नसतो. मग आता स्वप्नातलं खोटे आणि जागृतीतलं खरं आहे का, जागृतीमधलं सुद्धा खरं नसतं. जागृतीमधलं सुद्धा काय, स्वप्नीचे धन हातीना पदरी, नाही तर मग त्या राजाला आणि हजारो हत्तीचं बळ असणारे, चिलटाचा प्रवेश होणार नाही असे मोठमोठे काय योद्धे आणि त्या राजाच्या सेवेकरता संरक्षणाकरता उभे होते. पण राजाला स्वप्नामध्ये लांडगा चावला, एकतर धावून आला का, धावून आला नाही, बरोबर आहे का नाही, धावून येत नाही. किंवा मग स्वप्नामध्ये चांगलं धन मिळालं आणि ते स्वप्नातलं धन किती आपण कावटाळण्याचा प्रयत्न केला, जागृतीमध्ये मिळवता येईल का, उपयोग करता येईल का, नाही तर लोकांना दिवसा स्वप्न पडतात, रात्रीचे किती पडत असेल काय माहिती, आहे का नाही. माऊली काय ओवे बघा काहीतरी आठवत असेल तर पहा, तिथं काय म्हणलं त्याने की जागता जवळ असे जे तव जेने ध्याने भावना भावे जे, आणि डोळा लागत खेळ देखीजे त्याची स्वप्ने. जागेपणे तुम्ही जे चिंतन करताय का नाही, डोंगराचे महाराज सांगतात की नाही, आरसा आपलं म्हणजे आपलं स्वप्न म्हणजे आपलं एक आरसा आहे. तुम्ही जागेपणे काय चिंतन केलं, असं ते लोक दिवसा स्वप्न पाहतात, मग रात्रीचं स्वप्न पडतं. मग रात्री एवढं स्वप्न जर पडलं आणि त्यातलं जर मिळालं, जागृतीमध्ये त्याचा उपयोग करता आला असता.
आहे का नाही, किंवा लोक जागृतीमध्ये आहे का नाही, व्यावहारिक सत्तेमध्ये कितीतरी लोकांकडे गडगंच संपत्ती असते, मग स्वप्नामध्ये ते कामाला येत नाही. म्हणजे मग काय होतं, अहो समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेमध्ये साधकही होत नाही आणि बाधकही व्यवहार होत नाही. तसं हे जागृती म्हणा किंवा हे स्वप्न म्हणा, बरोबर आहे की नाही, हे एक प्रकारे काय, ही सत्ता कोणती, ही प्रातिभाषिकच सत्ता आहे खरं पाहायला गेलं तर, आहे का नाही. याला व्यावहारिक सत्ता सुद्धा म्हणू नये. आणि मग खरी सत्ता कोणती, खरी सत्ता म्हणजे सत्ताधान्याची पारमार्थिक असणारी सत्ता आहे. ही सत्ता आपल्या काय आली पाहिजे, लक्षात आली पाहिजे. असो, म्हणून आता काय चाललं होतं, आपला विषयावरून चाललं. हे विषय तरी कैसे रोनीचे जळजैसे, का स्वप्नाशी आभासे भद्र जाती. आणि आज एक ओवी आलेली, जया विषयांच्या ठाई एकनिष्ठा काही नाही, ते सुख आणि काही दुःखही दिसे. जया विषयांच्या ठिकाणी, जया विषयांच्या ठाई, या विषयांच्या ठिकाणी एकनिष्ठा माहिती की नाही, जशी पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे, म्हणजे पतीच्या संबंधाने तिच्या अंतःकरणामध्ये काय असते, एकनिष्ठा असते. तसं या विषयांच्या ठिकाणी अशी एकनिष्ठा आहे का, त्या विषयाने आपल्याला नेहमीच सुख दिलं, असं कधी झालं का. पेढा गोड असतो का नाही, मग किती पेढं खाल्लं आहे का नाही, म्हणजे आपल्याला दुःख होत नाही. सुरुवातीला ते बरं वाटतं आहे का नाही, पण एकदा पोट भरलं मग काय होतं बरं, मिष्टानाची गोडी जीवेच्या आग्रे, आणि मसक भरल्यावरही स्वाद नाही. मग आता त्याला स्वाद नाही का पेढ्याला स्वाद आहे, पण तरी पण ते पहिलं सुखरूप होतं, आता काय दुःखरूप झालं. म्हणून त्या विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठा आहे का, कधीच विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठा नाही. जया विषयात काय म्हटलं आता, जया विषयाच्या ठाई एकनिष्ठा काही नाही, ते सुख आणि काही दुःखही दिसे. सुरुवातीला सुख वाटतं पण नंतर दुःखही दिसे, अशा पद्धतीनं काय असतं, त्याच्या ठिकाणी दुःख असतं. आणि हे विषय ऐक नाही, आणि विषयाच्या सापेक्ष असणारे काम क्रोध अधिक, आणि हे काम क्रोध अधिक कुठं असतात, इंद्रियाच्या ठिकाणी असतात. माऊलीने काय सांगितलं, याचा पहिला कुरुठा कुठे, इंद्रिय म्हटले का नाही त्या ठिकाणी, याचा पहिला कुरुठा इंद्रिय. काय उभे काढा बरं जरा, अशा पटापटा काढा, सांगत चला जरा थोड्या. प्रवृत्ती कर्मात येवी, हा ते निर्दाळून काय, आधी ते निर्दाळून घाले काय, सर्वत्वे. याचा पहिला कुरठा, याचं पहिलं राहण्याचं ठिकाण काय, इंद्रिय आहे का नाही, आणि त्याला तिथं काय करायचं, निर्दाळून घालायचं, त्याचा नामशेष त्या ठिकाणी ठेवायचा नाही. म्हणजे काय होईल, मग ते म्हणले मनाची धाव पारुशेल, बुद्धीची सोडवण होईल. मनाची धाव, आता मन काय करतं, विषयाकडे धावतंय का नाही, विषयाकडे धावणारं मन काय होतं, शांत होतं. मनाची धाव पारशेल म्हणजे थांबेल, आणि तेवढ्याने काय होईल, बुद्धीची सोडवण होईल, आणि तुकेने थारा मोडेल या पापियांचा. कोणत्या पापियांचा, इंद्रियाच्या ठिकाणी कोण राहतं, हे पापी सांगलेत ना आपल्याला, कोणते का पापी, हा इतुकेने थारा यांचा आश्रय त्या ठिकाणी काय होऊन मोडून जाईल, ऐक नाही. म्हणून ते असणारे विषय, आणि अशा पद्धतीचे हे विषय नेमाले शांत झालेले आहे असं त्या संकल्पाने ऐकलं. आणि इंद्रिय सुद्धा काय आता नियमाच्या धारणी म्हणजे अवस्थेला, स्थितीला, अशा पद्धतीनं नियमितपणे, आणि अशा पद्धतीची त्यांची अवस्था आता झालेली आहे. हे काय देखे पाहिलं, आणि पाहिल्याच्या नंतर त्या असणाऱ्या संकल्पाचं तरी हे घालून अशा पद्धतीने हे म्हणजे हे हृदय अंतकरण आणि काय फुटू लागलं का, मुखे जीवित्वाशी, आता तो जीवित्वाला मुकू लागलेला, जीवीपणाला मुकला आहे. म्हणून आता त्याचं काय त्या ठिकाणी हृदय अशा पद्धतीनं फुटू लागलं. आता याचं आणखीन थोडं असे अर्थ लक्षात घ्या की जीवित्वाला, जीवपानाला मुकला म्हणजे जीवपाना कधी येतो आपल्याला, जीवपानाचं कारण काय बरं, जीवपानाचं कारण काय, कल्पना अविद्या, ते न झाला जीव आहे का नाही, कल्पना अविद्या. त्या कल्पना अविद्यामध्ये हा संकल्प महत्वाचा आहे का नाही. बरं, हा संकल्प जर नसला त्यामध्ये, मला सांगा कोणती गोष्ट जर करायची, ब्राह्मण देवता काय करतात,
घ्या आता पाणी आणि करा संकल्प. म्हणजे कार्य करायचं म्हणजे संकल्पच आला पाहिजे, आहे का नाही? तसंच आता मला सांगा, ब्रह्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये थोडी तरी हालचाल आहे का? त्या स्थितीमध्ये हालचालीचं काही कारण आहे का? त्या स्थितीमध्ये हालचालीचं कारण नाही. पण जर हालचाल झाली, आहे का नाही, जर अशा साऱ्या गोष्टी झाल्या, वाया मन हे नाव यरवी कल्पनाची सावेव जयाच्या संगे जीव दशा वस्तू. कशाच्या संगे? ते मन आलं का मनाचं धावणं, मनाचं धावणं झालं का ते धावणं कामुळं होतं? संकल्पमुळे धावणं होतं असतं. आणि ह्या मनानेच काय होतं? त्याच्या ठिकाणी जीवपणा येत असतो, बरोबर आहे की नाही? हा संकल्प, हे धावणं, हे सगळं कुठं असतं? हे आपल्या अंतःकरणामध्ये असतं. आपण मागं प्रक्रिया पाहिली की अंतःकरण किंवा बुद्धी घ्या, आहे का नाही? अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं काय? प्रतिबिंब, आभास. आपण त्याला काय म्हणतो? जीव असं म्हणतो. त्याच्यामध्ये मला असं वाटतं काहीतरी 3 शब्द आलेले बघा, आठवतं का कोणाला? त्या दुसऱ्याच तरंगामध्ये विषय आलेला आहे, जाऊ दे, माझ्या पण आता लक्षात राहिलं नाही. पण अशाच पद्धतीने त्यांनी काय सांगितलेलं आहे? अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला त्या ठिकाणी काय आहे? जीव त्या ठिकाणी म्हटलं. एक विशेषण आणि विशिष्ट, बरोबर ना? विशेषण आणि विशिष्ट अशा पद्धतीचा तो काय होता असतो? जीव त्या ठिकाणी तयार होत असतो. आणि त्या सगळ्याला कारण काय? संकल्प, आहे का नाही? हा, म्हणजे असा संकल्प आपण करतो का नाही या जीवनामध्ये? संकल्प आपण जीवनामध्ये संकल्प करतो, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. मग अंतकाळाच्या गती काय असतं? आपला जो संकल्प असतो ना, 3 प्रकारचे संकल्प पाहायला मिळतात. योग वैशिष्ट्यामध्ये संकल्प सांगले म्हणजे एक ईश्वराचा संकल्प असतो, एक ज्ञानाचा संकल्प असतो, आणि एक जीवाचा पण संकल्प असतो. आता त्याच्यामध्ये ईश्वराचा जो संकल्प असतो ना, तो सत्य संकल्प असतो. आपण नेहमी म्हणतो की नाही, सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याने जो संकल्प केला की नाही तो पूर्णत्वाला जातो. ज्ञानी पुरुष असतात की नाही, ज्ञानी पुरुषाचा सुद्धा संकल्प पूर्णत्वाला जात असतात. काय संकल्प केला? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोके, बरोबर आहे की नाही? जाईन गे माये तुम्हाला सारं पाटे. मग हा ज्ञानोबरांचा संकल्प पूर्ण झाला का नाही? हा पूर्ण झाला संकल्प. आपला संकल्प कोणता? अंतकाळाची गती, आहे का नाही? अंतकाळाला आपला काहीतरी संकल्प असतो, आणि अशा पद्धतीचा संकल्प म्हणजे आपला ठरलाच असतो. पण आपला संकल्प कधी पूर्ण होतो? अंतकाळाला. कसा संकल्प असतो? जीवपणाचा संकल्प असतो ना. काय संकल्प? आता तुम्ही पाहता का रे, तो खाटे वाचतो, आहे का नाही? खाटेव घ्यायचा, खाटेवरून ताटेव घ्यायचा, उलटा कर पालटा कर, त्याचा जात नाही. काहीतरी गुंतलेलंच असतं ना. तर आपण म्हणतो ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. काही काहीची मेलं तरी जात नाही. काय संकल्प बळकट असेल माहिती नाही, आहे का नाही? कावळा शिवत नाही, सकाळच्या पारी सांगायची वेळ आली. मग त्याला म्हणावं लागतं, त्याला हे द्या, त्याला ते द्या. काय संकल्प करून ठेवलेला असतो काय माहित नाही. म्हणजे जोपर्यंत त्याचा तो संकल्प असतो तोपर्यंत मला असं म्हणायचंय का, तोपर्यंत त्याचा जीवपणा जातो का? जीवपणा त्याचा नष्ट होत नाही. पण जेव्हा त्याचा संकल्प संपतो तेव्हाच त्याचा जीवपणा काय होतो? नष्ट होत असतो. पण याचा संकल्प असतो हा कशाला धरून असतो? सकामाला धरून असतो का निष्कामाला धरून असतो? सकामाला धरून असतो. हा, आणि ईश्वराचा संकल्प सकाम असतो का? ज्ञानांचा संकल्प सकाम असतो का? तो निष्काम असतो. जिथं निष्काम असतं ना, ते पूर्णत्वाला जातं, आहे का नाही? ते सहज पूर्णत्वाला जातो. आणि याचा पण संकल्प असतो, पण याचा संकल्प कसा असतो? कामनेला धरून असतो, सकाम असतो. आणि म्हणून याच्या ठिकाणी जीवपणा कधी नाहीसा होत नाही. पण आता ह्या ठिकाणी काय झालं? पुढे म्हटलं ना, हा विषय ते निमाली आहे की या संकल्पाने विषय अशा पद्धतीने काय शांत झालेली आहे, आता नाहीशी झालेली आहे, असं ऐकलं, ऐक नाही? हे जीवपणाला कारण सांगितलं ना, उदाहरण दिलं. अजून इंद्रिय नियमाची धारणी देखे, आणि अशा पद्धतीने इंद्रिय नियमित धारणी अवस्थेत आहे पाहिले, आणि तरी हे घालून मुके जीवित्वाशी. आणि मग आता याचा जीवपणा आता पूर्णपणे या संकल्पामुळे निर्माण झालेला आहे. तो जीवपणा मुकला, आता जीवपणा मुकला, आणि हे सगळं होऊन त्याचा अंतःकरण आता हळूहळू काय फुटू लागलं. असा सरळ अर्थ होतो. चला, ऐशे वैराग्य हे करी
तरी संकल्पाचे सरे वारे सुके धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. काय म्हणलं आता, आयशे वैराग्य हे करी. आता हे सगळं कसं चाललंय, वैराग्याला अनुसरून चाललंय ना. हे सगळं कशामध्ये येते, वैराग्याला अनुसरून चाललेलं आहे. म्हणून आयशे वैराग्य हे करी, अशा पद्धतीचं हे वैराग्य धारण करतो. तरी संकल्पाचे सरे वारे, आणि अशा पद्धतीचं जो वैराग्य धारण करतो, तर संकल्पाचे सरे वारे आणि संकल्पाची सरे म्हणजे थांबते, नाहीशी होते, सरते. काय वारी, वारी म्हणजे काय, येर जारा, जाणे येणं, त्या ठिकाणी काय आहे, थांबतं. मग पुढे काय होतं, सुखी धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. अशा पद्धतीनं ती असणारी बुद्धी काय होते, सुखी धृतीच्या, धृती म्हणजे धैर्याच्या, धवळारी म्हणजे घरात, महालात, देवळात, मंदिरामध्ये. इथं धावणारी शब्दाचा अर्थ घ्यायचा बुद्धिरूपी घर घ्या त्या ठिकाणी, ऐक नाही, आणि किंवा अंतकरण घ्या, आणि ते अंतकरण म्हणा, तेच कोणीतरी घर आहे, ऐक नाही. आणि अशा असणाऱ्या घरामध्ये, महालामध्ये, आणि ही बुद्धी काय करते, मोठ्या धैर्याने सुखरूपपणे त्या ठिकाणी नांदू लागते. आतापर्यंत ही बुद्धीचं तात्पर्य काय बरं, बुद्धीचं तात्पर्य निश्चय करणं, है की नाही. बुद्धीचं तात्पर्य निश्चय करणं. आता बुद्धीला जर निश्चय करायचं जर झालं, पण बुद्धी निश्चय नक्की कोणता करावा, चित्ताचं काय चालू असतं, पूर्वपार चिंतन चालू असतं ना, बरोबर आहे की नाही. आणि मनाचं काम काय असतं, ह्या विषयाकडे धाव, त्या विषयाकडे धाव, त्या विषयाकडे धाव. आता ह्या बुद्धीने नक्की निश्चय काय करायचा, त्याच्यात अहंकार असतो, मीपणाचा. ह्या बुद्धीला निश्चय करता येतो का, बुद्धीला मात्र निश्चय करता येत नाही. पण हे सगळे शांत झाले, मग बुद्धीला आता करता येतं काय, ह्याला काय द्यायचं. जसं आपण उदाहरण द्यायचं झालं, मोठं कुटुंब असतं, आणि त्या असणाऱ्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात घरामध्ये. सगळे लोक सारखे असतात का, सासूला एक लागत, सासूला एक लागत, सासराला एक लागत, दिराला एक लागत, प्रत्येकाला वेगवेगळं लागत आहे की नाही. मग ती सुना असते घरामध्ये, त्या सुनेने नक्की आता यांना काय बनवून द्यावं, काय बनवून द्यावं, आहे का नाही. सासरा म्हणतो मला हेच चालत नाही, सासू म्हणते मला हेच चालत नाही, आहे का नाही. नवऱ्याचं भलतंच असतं, मला असंच पाहिजे, तसंच पाहिजे, मुलांची भलतीच किरकिर असते. मग त्या सुनाचे काय होते, परवड होते त्या ठिकाणी. नक्की तिला काय करावं, म्हणजे तिची धावपळ होती. ती मग त्या घरामध्ये सुखाने नांदते का, ती त्या घरामध्ये सुखाने नांदत नाही. का सुखाने नांदत नाही, यांची अशा पद्धतीची तिची अशा पद्धतीची काय होते, परवड होती. पण आता ह्या ठिकाणी काय घ्यायचं, ही बुद्धी हीच जण कोणीतरी काय सून आहे. आता इथं काय असं कोणा ज्ञानेश्वरीत काय लिहून नाही दिलं, आपल्याला फक्त काय करायच्या, तशा कल्पना करायच्यात. कशासाठी, थोडी संगत लावण्याकरता करायची आपल्याला कल्पना. असं काय कुठं मी ऐकलं नाही, त्याच्यामुळे मग आपल्या पद्धतीने मी आपल्याला सांगतो तुम्हाला. वरपा आधी थोडं वरपा, आयशे वैराग्य हे करे. आता हे वैराग्य सांगत असताना वैराग्याच्या थोड्या ओव्या कोणाला आठवत असेल तर सांगा बरं जरा. सर्दी जास्त, वैराग्याच्या ओव्या सांगा, वैराग्याच्या आठवतात का. तो ऐसा ते होशी यया मुआशी जै सांडेशी, आणि वैराग्य मानसी संचारेल. तू ऐसा तय होशी, आहे का नाही. तू जेव्हा असं होशील का नाही, तय मोहाशी या सांडेशी, अशा पद्धतीचा हा विषयाचा असणारा मोह टाकशी, मग काय होईल, आणि वैराग्य मानसी संचारेल. बोला. उचलले या प्राणासरीची इंद्रिय निवृत्ती जशी तै संपाशी अहंकार हे संगत नाही लागत. वैराग्य जेथ वैराग्याचा पांगू पिटे, विवेकाचाही सुसू पिटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. जेथ न, चौथा अध्याय तो. चित्त वैराग्याचा पांगू फिटे, त्या आत्मबोधाच्या स्वरूपाच्या ठिकाणी वैराग्याचा पांगस्थपणा त्या ठिकाणी थांबतो. वैराग्याविषयी ओवे होत्या ना 15व्या अध्यायामध्ये. बघा बरं, 15व्या अध्यायामध्ये ओवे आलेले आहेत, का. ते वैराग्याची शिवण देखती, ते मूर्ख केवी पावती मजेश्वराती.
जे विवेकाची वैराग्याची शिव विवेकाची भाषा आहे का नाही, वैराग्याची शिवनदी किती जे विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावती मजेश्वरात्री आहे का नाही, ते मूर्ख त्याला मूर्ख असं म्हटलं. ती कशी प्राप्त होईल? अशा पद्धतीचं काय वैराग्य झालं पाहिजे. मी काय ओवी म्हटलं होतं मगाशी की एका वैराग्य रवी मिळवले तव संयती विहार केले ते थापावृत झाले इंद्रियानं. कोणत्या अध्यात ओवी? चौथा अध्याय. हा चौथ्या अध्यायामध्ये मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये ओव्या भरपूर आलेले आहे का नाही. तिथं ओवी काय आले होते की वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचे सूक्ष्म तुटे ते जे ते न पाहता सहज भेटे आपले पै. चौथ्या अध्यायाची तुम्ही म्हणलेली ओवी आता. चौथ्या अध्यायापर्यंतच ओव्या आपल्या पुढचा आपले अध्याय झालेच नाही म्हणून जाऊ द्या, असू दे. इथंच ओव्या पहा. माऊली काय म्हणतात तेच ओव्या मगाशी पहा. तू आयसा हा काही ज्ञानाशी तज्ञ नाही करून ठाई ठेवली ताण देवे. ह्या विचारा वाचून काही ज्ञानाशी तज्ञाची नाही, हे विचारून काही ठेवले देवे असं म्हटलं त्या ठिकाणी. 18व्या अध्यायात तैसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरु ही भेटला जीवे अंकुर फुटला विवेकाचा. जीवे अंकुर फुटला विवेकाचा. अशा थोडं आता हे मी काय म्हणलं, हा बोला. तैसा वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा अथुंबिता आत्म ठेवा काढी येतो. हा अशा ओव्या ना आता तुम्ही काय करा, इथून पुढे थोडं बोलायला सुरुवात करा, म्हणजे हे जरा थोडं संग्रहात आलं पाहिजे असं. मग काय म्हणतात, मग अशा पद्धतीचं वैराग्य झालं, मग त्या वैराग्याने काय होईल, मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान त्याने निचाडे होईल मन आपैसे तुझे. हा बोला ना. मग निष्कळंक उपजेल आत्मज्ञान त्याने निचाडे होईल मन अपैसे तुझे. निचाडे होईल मन अपैसे. आपोआप तुझं मन काय होईल त्या ठिकाणी अपैसे होईल. मग तेथे अनेक काही जाणावे. आता तुम्हाला त्या ठिकाणी बाकीचं काही जाण्याची आवश्यकता आहे का? तिथं अनेक काही जाणावे का मागेला ते स्मरावे. मागचं काय करावं तुम्हाला आठवण करावं लागेल का? तेथे अधिक पुढचं काही अधिक जास्त काय जाणण्याची आवश्यकता नाही का मागेला ते स्मरावे. माग काय झालं त्याचा विचार करायचा नाही. हे अर्जुना आगवे पारुशल. आणि अर्जुना अशा पद्धतीने काय होईल, हे सगळं त्या ठिकाणी काय होईल, सगळं थांबून जाईल. कसं थांबून जाईल? अशा पद्धतीचं वैराग्य उत्पन्न झालं तर, आहे का नाही. जैसे वमुनिया शोने आत्ताची गेले, आहे का नाही, किंवा रांधवणी रस सोय जे जेवणारा ठावी होय तै तो ताटाची सांडवणी जया परे. त्याने काय केलं, वैराग्य सांगत असताना ते विष तयार केलं आणि म्हटले बघा हे 12वं ताटे आहे का नाही, 12 वर्ष पूर्ण झाले. 11 ताटापर्यंत विष नाही, पण 12व्या ताटात विष घातलं आणि भरपूर त्याला भूक लागली. म्हणले बसायचं जेवायला बसल्याच्या नंतर काय झालं, ह्याच्यामध्ये विष आहे बरं का. असं ऐकल्याच्या नंतर किती जर भुकेला असला तो ताटाला शिवल का? तो ताटाला शिवणार नाही. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं वैराग्य. सासूबाईची बासुंदी नाही सांगायची आपल्याला, आहे का नाही. मग हे काय आहे, अशा पद्धतीचं वैराग्य. आयशे वैराग्य हे करे. आता इथं माऊलीने या 2 ओव्यांमध्ये पण काय दिलेले, वैराग्य सांगितलं. आयसे वैराग्य हे करे. अशा पद्धतीचं वैराग्य जेव्हा धारण केलं जातं काय होतं, तर संकल्पाचे सरेवारी. आणि अशा पद्धतीनं ते संकल्प आहे की नाही, त्या संकल्पाची काय त्या ठिकाणी येरझार जाणे येणं त्या ठिकाणी काय सरे थांबून जातं, थांबतं, संपतं. मग पुढं काय होतं, सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. आणि अशा पद्धतीनं सुखाच्या धृतीच्या म्हणजे धैर्याच्या धवळारी. इथं बघा बरं 9 नंबर धैर्याच्या आणि महालात असं म्हणलं, बरोबर आहे. मग अशा पद्धतीनं सुखरूप असणाऱ्या धैर्याच्या महालामध्ये आणि बुद्धी काय आनंदाने त्या ठिकाणी नांदू लागते. म्हणून ही बुद्धी कधी नांदन सुखाने, तर अशा पद्धतीचं वैराग्य झालं तर, आणि संकल्पाची येरझार संपली तर अशा पद्धतीने ही बुद्धी नांदते. बुद्धी नांदते म्हणजे काय करते, बुद्धीचं तात्पर्य काय घ्यायचं, बुद्धी शब्दाचा बुद्धी आली का तिथं काय घ्यायचा विचार,
निश्चय निश्चय हा विचार आपण कधी विसरायचा नाही. मग अशा पद्धतीचा काय बुद्धीला निश्चय करता येतो. आता या इंद्रियांना काय द्यायचं, यांना काय द्यायचं, असा त्या बुद्धीला व्यवस्थित सुखाने निश्चय करता येतो. पुढे वाचा चला. हा वाचा. शने शने रूपमेद धृती गुहित आत्मसंस्थं मनम कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. श्लोक टीका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. आमच्याकडे 2 श्लोक आले एकत्र असं. शने शने उपरमेध्य उपरमेत 2 आहेत माझ्याकडे, मी एकच वाचला. दोन्ही वाचू दे का? 2 आलेत आम्हाला एकत्र. तुमच्याकडे ज्ञानेश्वरी कोणती आली? बाबांचीच आहे की, डॉक्टर बाबांची 2 आहेत. वाचू दे दोन्ही. मला वाटलं एकाच सांगणार आहे का, मी एक वाचला. दोन्ही पण आले एकत्र. हा वाचा, तसं वाचा. यतो यतो निश्चरति मनश्चंचलम अस्थिरम ततो नियमेतद् आत्मनैवशं न्ययेत. श्लोक टीका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. शने शने उपरमेद्य बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थमनं कृत्वा न किंचितापि चिंतयेत. यतो यतो निच्चरति मनच काय आहे वाचा. यतो यतो निश्चरति मनश्चंचलम अस्थिरम. चंचल, हा मन स्थिरम, मन चंचल अस्थिरम असं म्हणावं लागेल. हा पुढं. ततोस्ततो नियमेतद् आत्मन्येवं वशं नयेत. हा ततस्ततो नियमेत आत्मनैव वश नयेत. वरती महिना त्याचा न उच्चार करायचा, वशन नाही. हा न करायचा उच्चार, न उच्चार करायचा. बरोबर आहे. पुढे आता इथं खाली गीता आहे, पाहू आपण चला. धरुणी धीर बुद्धीने. आता बुद्धीचं कार्य आता वरती सांगितलं नाही, बुद्धी आता शांत झालेली. मग आता खाली काय म्हणतात, धरुणी धीर बुद्धीने निवर्तावे हळूहळू आत्म्यात मन रोवणी काही चिंतू नये सोय. फुटेल जेथ जेथुनी मन चंचल अस्थिर तेथोनी फुटेल जेथ जेथुनी मन चंचल अस्थिर तेथोनी लावावे आत्मचिंतन. धरुणी धीर बुद्धीने निवर्तावे हळूहळू. आता ह्या बुद्धीनं काय करावं, हळूहळू सावकाश सावकाश काय करावं. धरुणी धीर बुद्धीने, धीर असणाऱ्या धैर्यरूपी असणाऱ्या बुद्धीनं हळूहळू काय करावं, ते जे मन आहे त्या ठिकाणी, आणि ते काय करावं, हळूहळू कुठं लावावं, आत्म्यात मन रोवणी. अशा पद्धतीनं ते मन हळूहळू काय करावं, विषयांपासून बाजूला करून काय करावं, हळूहळू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रोवणी लावावं. आणि ते मन आत्मचिंतनामध्ये लावून आत्मस्वरूपामध्ये लावल्याच्या नंतर काही चिंतू नये सोय. आणि मग बाकीचं कोणत्याही प्रकारचं चिंतन मात्र करत बसू नये. फुटेल जेथ जेथुनी मन चंचल अस्थिर. आता काय होतं, थोडं आता हे तर राहू दे, वाटतं हे वरचं पहा थोडं. आता जास्त वेळ नाही राहिला, थोडाच वेळ राहिलाय. असे काय होतं की आपण असा निश्चय करतो की आता बोलण्याची नाही एका देवाविना काही. आता देव वाचून आपल्याला दुसरं काही बोलायचंच नाही असं आपण काय करतो, विचार करत असतो. पण काही बोलायचं नाही आणि देवाचं बोलायला जातो. आणि देवाचं बोलता बोलता काय करतो, बाकीच्यांचंच पुष्कळ आपण त्या ठिकाणी काय करतो, बोलत राहतो. मग ठरलं काय होतं, आपल्याला देवा वाचून दुसरं काही बोलायचं नाही. पण तसं या ठिकाणी काय, या बुद्धीला हळूहळू काय करायचं,
अशा पद्धतीचं मन हे विषयाकडे वाहतंय की नाही, हे विषयाकडे वाहतं आणि विषयाकडून काय करायचं, आत्मस्वरूपामध्ये लावायचं. पण आत्मस्वरूपामध्ये लावल्याच्या नंतर बाकीचे जे विषय आहेत का नाही, त्या विषयाचं अजिबात सुद्धा चिंतन करायचं नाही. चिंतनाचा विचार सुद्धा मनामध्ये आणायचा नाही. आता काय विचार आणायचा, आता फक्त एकच विचार आणायचा. जसं तुकोबराय म्हणतात की नाही, आता मज कोणी आळवाल जणी आणि तुका म्हणे कानी बहिरे झाले. आता मला तुम्ही किती त्या ठिकाणी आळवणी केली, सांगण्याचा प्रयत्न केला, आता मी काय झालेलो आहे, कानाने मात्र बहिरा झालेला आहे. म्हणजे मला आता बाकीचं काय ऐकायला येतं का, आता मला बाकीचं काही ऐकायला येत नाही. आता काय ऐकायला काय येतं, आता ऐकायला फक्त एक परमात्माच त्या ठिकाणी ऐकायला येत असतो. असं सरळ सरळ अर्थ घ्यायचा. म्हणजे फक्त आता त्या मनाला दुसरं कशाचं चिंतन करायला द्यायचं नाही, केवळ आत्मस्वरूपाचंच अशा पद्धतीने काय करायचं, चिंतन करायला द्यायचं. उदाहरण द्यायचं झालं तर सोपं उदाहरण देतो. ते आचार्य प्रशांत होऊन गे, आचार्य प्रशांत म्हणून तुम्ही ऐकत असेल त्यांचं. त्याने असं होतं म्हटलं की त्या मुलाने आणि सकाळच्या वेळेला का संध्याकाळच्या वेळेला आणि त्या टेप रेकॉर्डवर काहीतरी गाणी लावली होती आणि गाडी कोणती डीजेची असणारी गाणी लावली होती. आणि त्या आईनं काय केलं, आईनं नीटकीच गाळ्यामध्ये माळ घातली होती ना, ते म्हणले देवाला आता सगळं काही समर्पित करायचं. आणि मग अशा पद्धतीनं ती डीजेची तिने गाणी ऐकली आणि आली आणि मुलाचा कान धरला आणि एक अशी काय केली, गालफडात चांगली 5 बोटं रवतील अशी कानफडात काय कानसळीत चांगली मारली. म्हणले मूर्खा, आणि याला तू काय करतो, अशा पद्धतीनं ह्या टेप रेकॉर्डवरती अशी गाय असलेली गाणी लावतो, नको ती गाणी लावतो, नको तो गाजा वाजा करतो, हे काय चांगलं आहे का. त्याला मारलं आहे का नाही आणि हाकलून दिलं. आणि मग हरिपाठाचा वेळ झाला आणि हरिपाठाच्या वेळेस काय केलं, त्या आईनं सुद्धा त्याच्यावरती काय हरिपाठ लावला. आता नवीन नवीन तिला काय पाठ नव्हता, पण मग तिनं हरिपाठ कोणता लावला, डीजे मधला हरिपाठ लावला. तुम्ही ऐकता ना सारे जण, मला नाही माहिती तुम्ही ऐकता की नाही. आता ऐकायला येतात, मला तर दिसायला बंद झाली सगळी. असं मला हेच सांगायचंय. आता मुलगा काय करतो होता, ऐकतच होता ऐक नाही, आणि आई पण ऐकते. मग आई काय ऐकते नक्की, मुलगा जे ऐकत होता तेच आई ऐकते ना, आहे का नाही. तिला जर आता हरिपाठ जर लावायचा असला, तिनं कोणता हरिपाठ लावायला पाहिजे होता, जो शांत स्वरूपाचा आपला आहे, व्यवस्थित कानाला ऐकायला 3 शब्द ते ऐकायला पाहिजे होतं. आता त्याच्यात डीजेची काय आवश्यकता होती, डीजेची काय आवश्यकता नव्हती. मग डीजेची आवश्यकता नव्हती आणि तू डीजे मध्ये लावला होता हरिपाठ. मग मुलगा आधी ऐकत होता, त्याचं काय वाईट होतं तेव्हा, तो ओरिजिनलच होता ना. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही डुप्लिकेट काम करता आहे का नाही. मग देवाच्या नावाखाली काय तुम्हाला भलतंच ऐकायचं असतं. लोकांना आहे ना, आता गाणी लावायची म्हणले ना, त्याच्यामध्ये कशी गाणी लावली पाहिजे, असा त्याच्यामध्ये सारा आवाज आला पाहिजे आहे का नाही. म्हणजे त्या असणाऱ्या, आता मला वाटतं 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाने हा प्रश्न उपस्थित केला भगवंताच्या पुढं, देवा अरे हे सगळ्या तू गोष्टी आता आम्हाला सांगतो. अरे हे नारद वगैरे पूर्वी यायचे, ते गायन करून सांगायचे, नाथ महाराज भारूड करून सांगायचे, आम्हाला ते गायनातच आनंद यायचा, आम्ही त्याच्यातच रमून जायचं. पण याचा अर्थ आम्हाला आत्ता कळला आहे का नाही. तसं आपल्याला हरिपाठ रोज कानावर पडतो, त्याचा अर्थ का कळत नाही आपल्याला, किती गुह्य आहे त्याचा अर्थ. एक एक अभंगाचा अर्थ इतका गुह्य आहे त्या ठिकाणी. पण आपल्याला का कळत नाही, आपलं सारं लक्ष कुठे आहे, त्याला ते संगीत कसं दिलंय, तालबद्ध कसं केलंय, याच्यामध्ये आपलं सारं लक्ष आहे. म्हणजे आपण म्हणतो पारमार्थ, आणि पारमार्थाच्या नावाखाली काय करतो, विषयच भोगत असतो आहे का नाही. ते 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन आलेले आहे. माऊली म्हणतात की धुळे वाचून आरसा, बरोबर ना, धुळे वाचून आरसा, ती गर्भाची खोळ सांगितली, बरोबर आहे का नाही. बरेच 2-4 उदाहरणं, सापाला काय चंदनाची मुळी सांगितली आहे का नाही. असं सारं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे याच्या वाचून असं कधी शुद्ध ज्ञान आतापर्यंत माऊली म्हणते आम्ही कधी पाहिलंच नाही. म्हणजे सगळ्याच्या ठिकाणी ज्ञान नाही का, पण असं मलिन असणारं ज्ञान आहे. मलिन असणारं ज्ञान म्हणजे काय, त्याच्यामध्ये हे घाल ते घाल, निरस ज्ञान आहे का, निरस ज्ञान नाही का. विषयाच्या ठिकाणी पूर्णपणे आसक्त झाले, आणि आसक्त झाल्यामुळं पूर्णपणे त्यांना बोध आहे का, पूर्णपणे त्याचं सुख आहे का, त्याचं सुख त्यांना प्राप्त होत नाही. जर तुम्हाला ते सुख प्राप्त करायचं असेल तर बाकीचं सगळं बाजूला काढा, आणि जे युक्त आहे, जे गरजेचं आहे, त्याचा काय तुम्ही काय करा, स्वीकार करा. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं, धरून धीर बुद्धीने, अशा पद्धतीनं धैर्ययुक्त असणाऱ्या बुद्धीनं निवर्तावे, हळूहळू हळूहळू असणाऱ्या त्या मनाला काय करायचं, निवर्तावे, बाजूला करावं.
आणि का बाजूला करून काय करावं, आत्म्यात मन रोवणे, आणि आत्म्यामध्ये मन रोवणे. रोवणे म्हणजे काय करायचं, मजबूत करणे, त्याच्यामध्ये स्थिर करणे, आहे का नाही. आणि असं स्थिर झाल्याच्या नंतर काही चिंतू नये सोयी, आणि स्वतः परत आणि अशा पद्धतीचं काही चिंतन करू नये. फुटेल जेथ जेथुनी मन चंचल अस्थिर. आता काय होतं की मन कसं असतं, चंचल असतं, अस्थिर असतं. चंचल वृत्तीमुळं मन काय करतं, बाकीच्या विषयाकडे त्या ठिकाणी काय धावण्याचं काम करत असतं, आणि ते बाकीच्या विषयाकडे धावतं. कशाला सोडून धावतं, आत्मस्वरूपाला सोडून बाकीच्या विषयाकडं ते धावणारं मन आहे का नाही. मग फुटेल जेथ जेथुनी, आणि ज्या ज्या आत्मस्वरूपापासून काय करेल, बाजूला जाईल, अशा पद्धतीचं मन ते काय करतात, त्या त्या विषयाकडे गेल्याच्या नंतर तेथ तेथुनी बांधून. आता त्याला आणायचं, पण कसं आणायचंय, बांधून आणायचंय. आता हे मन काय आहे, कसं आहे, आता उद्या विचार होईल याचा, पण तिथून म्हटलं त्याने बांधून आणायचं. आणि काय करायचं, लावणी आत्मचिंतनी, आणि अशा पद्धतीनं त्याला परत आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये लावायचं. म्हणजे विषयाकडे मन गेलं की काय करायचं, परत बांधून आणायचं, आहे का नाही. नाही तर बांधून नाही आणलं तर मोकळं ठेवलं तर ते परत उडून जाईल. मन पाहताच येत नाही मन कसं, आहे का नाही. तर असं बांधून आणायचं, आहे का नाही. म्हणजे निश्चय करून आणायचं, आलं आता, आहे का नाही, हेच खरं बांधून आहे, असं बांधून आणायचं. आणि परत काय करायचं, आत्मस्वरूपामध्ये लावायचं. आता बाकीचा विचार आपण उद्या पाहू. आता थांबून घेऊ. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.